इस्रायल आणि हमास यांनी गाझा पट्टीसाठी अमेरिकेच्या प्रस्तावित शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर स्वाक्षऱ्या केल्या असून सर्व इस्रायली पोलिसांची सुटका येत्या सोमवार किंवा मंगळवारपर्यंत होईल, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. गाझा शांतता करारापर्यंतचा टप्पा गाठण्यासाठी इराणवर हल्ला करणं आवश्यक होतं. मात्र यापुढे अमेरिका इराणबरोबर कार्य करायला उत्सुक आहे आणि आता लवकरच मध्यपूर्वेत कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होईल, असं ते म्हणाले. गाझा शांतता करारासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेनं आता त्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं सुरुवात केली आहे. गाझा कृती दलाच्या अंतर्गत पोलिसांच्या सुरक्षित सुटकेच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी अमेरिका गाझामध्ये 200 सैनिक तैनात करणार आहे, तर फिलिपाईन्समध्ये प्रत्यक्ष स्वरूपात कोणताही अमेरिकी सैनिक असणार नाही. हमासनं इस्रायली शहरांवर 7 ऑक्टोबर 2023 रोजी हल्ला केला होता. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल इस्रायलनं गाझामध्ये हल्ले केले, ज्यात एकंदर 1200 नागरिकांचा मृत्यू झाला आणि 251 लोकांना ओलीस ठेवलं गेलं. दरम्यान हमास संघटनेच्या गाझा आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर 2023 पासून इस्रायली लष्करी कारवायांमध्ये 66,000हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.